या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर विजय
बुवा मला बोलले 2-3 विनोद करून जातील. विनोद करून करायच्या आधी तोंडातनं शब्द काढायच्या आधी शिट्ट्या आल्या ही असते पोच पावती. जाऊया हळूहळू सुरुवात करायची. हे रसिक जना हे तुम्हा प्रार्थना हे रसिक जना हे तुम्हा प्रार्थना चूक घडता परी त्या क्षमा क्षणा चूक घडता त्या क्षमा क्षणा उरले सुरले श्वास माझे हो उरले सुरले श्वास माझे लाभो तुम्हा चरणा हृदयातली यातना माझी तुम्हा याचना हृदयातली यातना माझी तुम्हा याचना माझी तुम्हा याचना. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवताचे गणेश विद्यावंता विद्या देवता आई शारदा या महाराष्ट्राचा अर्धदेवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज याच्या चरणाशी नतमस्तक होऊन अवघा उत्तर हिंदुस्थान त्याने आपल्या अश्वाच्या कापाखाली पालथा घातला. मल्हार शाहीचे संस्थापक राजे मल्हारराव होळकर या हिंदुस्थानामध्ये आज स्वतंत्र सेनानी ज्याला म्हणता येईल आणि या हिंदुस्थानामध्ये सुरुवातीला स्वातंत्र्य हा विचार त्याने पेरला आणि या इंग्रजांना 18 वेळेला त्याने घेऊन चालले असे थोर चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. अवघ्या विश्वामध्ये एका स्त्रीला पुण्यश्लोक पती मिळाली ती एकमेव महिला आदरणीय सन्माननीय पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर. हा महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी या संतांच्या मांदियाळीमध्ये संत बाळूमामा मी लांजा तालुक्याचा माझ्या तालुक्याचा राजा धनी चव्हाटा धनी केदारने कोणतेश्वर आई जोगाईचा काही माझ्या विमरी गावचं ग्रामदेवत आई नवनाई देवी आई विठ्ठलाई देवी धनी देवडोकर जागे मालक रंगदेवता आणि कटेश्वर तुम्हा उघ्यांना जिला आपल्या पदरात घेतलं ती मुंबईची मुंबादेवी विराटची आई दुधाई आणि या शक्तीपुरातील दोन्ही शहरांचे गुरुवर्य यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी युवा विकास संघ आणि या जिल्ह्याच्या विकास मंडळानं युवा विकास मंडळ या मंडळाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष शिलेदार सदस्य तुम्हा शाही मानाचा मुद्रा करून कार्यक्रमास सुरुवात करण्याआधी माझे प्रतिस्पर्धी शाही मला म्हणालेले आहेत आम्ही कालचे ते आमच्या आधीचे आहेत तर आमच्या आधीचे असलेले लय तोरणा शाही नरेंद्र बुवा गोरे यांना शाहिरी मानाचा मुद्रा त्यांचे गुरुवर्य आदरणीय अशोक बुवा महाळकर यांच्या चरणाशी देखील मी नतमस्तक होत आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. तत्पूर्वी काही नावं येतो. माझा भाऊजीपट्टू गेले 12-13 वर्ष माझ्यासोबत आहे. संदेश वक्ते गणेशदादा वक्ते त्यानंतर अमोल नालिस्कर बेंजोला आहे. अजितदादा चव्हाण आहे कीबोर्डला आणि ढोलकीला सॉरी ऑक्टोपॅड रोहित दादा डेके आणि साऊंडला गेले 15 कार्यक्रम वाजवतात आमचे राजूदादा पड्याळ. तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा करून
आणि माझी शाखा मैत्री 11 या शाखेच्या सोबतीने मी हा कार्यक्रम करत आहे. या ठिकाणी देवा विकास प्रतिष्ठान आयोजित हा कार्यक्रम राजे ग्रुप मालगुंड संकल्पित हा कार्यक्रम दोन्ही आयोजकांना मी नमस्कार करतो. शाहीर सुनील लोगडे आलेले आहेत, मिलिंद ठुकरूर आलेले आहेत, संदीप मोरे, निखिल मिरगल, अशोक पहाडकर, संतोष कोल्हापुरे, जयदीप गुरव, शामू खरा, नरेश मनगे, अनिल गराटे, सिद्धेश उचेकर, कोकणकर, आरजी रावल्या, आमच्या गव्हाळे, सागर नावले, सिद्धेश मेस्त्री, रुपेश पांडवकर, ओंकार पड्याळ, पंकज घाडेकर, रोशन रावणर आणि या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून शैलेश पाटील माऊली आलेले आहेत. देवा उपशहर प्रमुख आहेत, नगरसेवक आहेत आणि डॉक्टर पराग जोशी आहेत, हरे कृष्ण मानव कल्याण हॉस्पिटलचे. तुम्हा सर्वांना मानाचा मुद्रा करून आयोजकांच्या चरणी नतमस्तक होऊन कार्यक्रमाला सुरुवात करूयात. जय महाराष्ट्र. स्तवन गात आहे सद्गुरूंच्या चरणाशी, गुरुरायाच्या चरणाशी. गुरुचरणाचा झालो दास, शाहीर कवी विकास, गुरु भक्तीचा चढला ध्यास, मिळावा प्रकाश. आस नवरली आता कशाची, व्हावे श्री गुरु दर्शन. श्वास लागला ध्यास लागला, व्हावे सद्गुरु अर्पण माझ्या गुरुराया. देवा हो माझ्या गुरुराया, हो माझ्या गुरुराया, देवा हो माझ्या गुरुराया. शाहीर कवी विकास,
कडवई यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचं म्हणणं आहे ऐकानो हा गाणी घ्या. सागर नावले आमचे पाठीराखे 201 रुपये आणि प्रदीप धर्वेकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. मुकडा फक्त घेऊया. हे जे बोलतात ना विनोद करतात गावरान भाषा, त्या गावरान भाषेचा गण याची फरमाईश आहे का? विचार हा किती आहे इतकरी नाही पर अगते नारायणा मुला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया पण दर वर्षासारखं मातर सजू दे घर कसांचा काय काय आणू शायरांचा गण आहे. आपण ते प्यार में थोडस वेळ देऊया कारण शायराने बऱ्यापैकी वेळ घेतलाय. आता आमची आदिमाया आधी लक्षण केलेली आहे आणि 2-2 आदिमाया 2-2 उभ्या राहिला माझ्या बायका. आज बाजूला आहे माझ्या बॅनरवर फोटो बघितला भुवनचा एकट्याचाच आहे, नरेंद्र बुवा मोरे बुवांचा, आणि दुसरे रामबाडे बुवा नंतर कळलं मला त्यांचं नाव आहे. त्याच्या आधी आमची कधी भेट झाली नाही. फार सुंदर गायकी आहे त्यांची आणि अर्धी वारी केली दोघांनी. 2 गाणी स्तवनगड त्या रामबाडी माऊलीने गायला आणि आमच्या नरेंद्र बुवानी आजच्या आमच्या आदिमाईने 2 गाणी गायली. म्हणजे 50-50% वाटा होता. पण एकट्याच्या जीवावर बुवानी खपवलेला आहे हरकत नाही. व 3 बुवा आलं 4 बुवा आलं शेठ अकेला आता. आणि नरेंद्र बुवा या भ्रमात राहू नका की आम्ही गावठीच बोलतो. वाळंबे सरांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे. परमेश्वर कृपेने ते कोळून पाहिलं. त्याच्यामुळे वृत्तही माहिती आहे, अलंकारी माहिती आहे, समासही माहिती आहे, अगदी शब्दांच्या जाती माहिती आहे, शुद्ध लेखन माहिती आहे, वाक्प्रचार माहिती आहे, म्हणी माहिती आहे. आता आपल्या वाडवडिलांची लोककला, या मातीतली लोककला आणि त्या मातीतल्या वाडवडिलांनी जपली त्याचा वारसा पुढे नेत असताना हे शब्द लोकांना आवडत आहेत म्हणून मी बोलतोय. बाकी आम्ही जर मराठी बोलवायला लागलो नरेंद्र बुवा तर ते तुम्हाला समवायाचे नाही म्हणून असे सांगतो की आमच्या नादास लागले नाही. त्याच्यामुळे आता प्रत्येक गाण्याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही जाणीचे आणि जर तुम्हाला अर्थ नाही उमगला तर तुमची गुरुमौली आणली आहे त्यांना तुम्ही विचारता. पण आम्हास काय गावठी बिवटी म्हणू नका. आम्ही गोवाने काय सांगितलं कालचं आलेलं म्हणजे हे थोरलं. मग तरी पण अजून उंची कमी आहे. थोरला असं उंची म्हणजे शरीराची नाही बुवा, आपल्या बाकीच्या गोष्टींची बाकीच्या अवयवाची उंची कमी आहे. ती उंची वाढवा. आम्ही थाकतो तर थाकतो पण कसं देतो आता झोपतं ते बघा. प्रेमाने जाऊया पुढं हळूहळू जाऊया. बोल हे गणा ऐकना ही प्रार्थना जाणून घेर माझी देवा मन भावना. हे गणा हे गणा ऐकना ही प्रार्थना जाणून घेर माझी देवा मन भावना. एवढा शॉर्टकट घ्या. चित्तावरनं भाताची परीक्षा वेळ कमी आहे. आता माझा गण जातो.
पुढे तुला मी देवा नदी डोंगर माळात आणि नवजात जन्मलेल्या तांदुळाच्या हसऱ्या गालात आणि महिमा तुझा घात देवा वर्णन तिने का आणि मनोभावे तुझा तुला तुझा दिसला जास्वंदी तुला सुट्टी सावन के झूलों ने मुझको बुलाया मैं परदेसी वापस आया आणि येत्या 10 दिवसात 15 दिवसात आपण सगळे गावात जाणार तो बाप्पा तिकडून बोलवून घेतोय आपले आई बाबा बोलवून घेत आहेत आपली गावची वाट आपल्याला साथ करत आहे आपले रस्ते साथ करत आहेत आणि ते गावरान आणि आपलं शिवार आणि आपला तो बाप्पा आपलं गाव आपलं घर आपली आई आपले लेकरं आपली जनावरं आपली मुलं आपले डोळं साथ घरात आहे सुट्टी जरी नसली तरी दीड दिवस राहील सुट्टी जरी नसली तरी दीड दिवस राहील गौरी गणपतीच्या सणाला गावाला जाय लाडक्या गणाला माझ्या हो लाडक्या गणाला माझ्या लाडक्या गणाला माझ्या डोळे भरून पाहिन गौरी गणपतीच्या सणाला गावाला जाय गौरी गणपतीच्या सणाला गावाला जाय
शाहिरांच्या त्यांना सह्याद्री हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. असे ज्ञानाचे महर्षी वाळकर बुवा त्यांचे शिष्य आहेत. थांबा पैसा आला शामो खरात याचकडून 201 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. तर त्या जाणीवेतच राहूनच मी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करेन. त्याच्या गवळीचा भाग देतोय. शाहिरांचा भाग देऊया. पण शेतावरून भाताची परीक्षा आपण म्हणतो तशी की अरे बाब्या बाब्या कशाला नुकसान करतो चालीवर की तुझ्या बापानं कसा बाहेर काढला, का बाहेर काढला आणि कसा बाहेर काढला, का नाही त्याला कारण पाहिजे होतं. तेवढं साखळदंड आहे, एवढं सगळे सुरक्षा असताना बाहेर कसा काढला, तर चांगला प्रश्न आहे. अशा आमच्या या पोरी, या 2-2 गवळ्याच्या पोरी, त्यात एक मध्ये पोरगी मध्ये बाहेर गेली, सास सोडून बाहेर जायचं नाही कधी शाही. आता ही चुकी नाही. जस्ट आपलं सांगायचं म्हणून सांगितलं तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या. एकदा का हा साज भरला त्या साजातून बाहेर जायचं नाही. काही काम असलं तरी तुम्ही गेला हरकत नाही. पुन्हा एकदा सांगतो ही काही चूक नाही आणि मी तुम्हाला सल्ला देखील नाही. एक वाटली मला सूचना करावी आणि मी केली. तर ज्या काही साखळदंड तुटले ते योग महिने तुटले आणि बापाला बाहेर काढला. बापाने बाहेर काढल्यानंतर सुनील लोगडे माऊली अंत नको पाहू सारख्या गाण्याचे अभंगाचे गायक आहेत जो मिलियन मध्ये गेलेले आहेत आणि अशा आमचे तळवाले शाहीर सुनील लोगडे माऊलीकडून 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. तर ती बाहेर काढताना वाळकर माऊली योग नाहीच्या अधिकारानं ते साखळदंड बाजूला झाले आणि श्रीकृष्णानं पहिली बासरी त्या कारागृहात जन्मताच वाजवली आणि त्याच्या नुसार ते सगळे सुरक्षा रक्षक होते ते झोपे गेले होते आणि त्यानुसार माझ्या बापानं बाहेर काढला. का काढला? तुझ्यासारख्या अशा कळणारी 16 सहस्त्र नारी त्यांना मुक्ती देण्यासाठी माझ्या बापानं त्या कृष्णाला बाहेर काढला. तुमचा भाग झालेला आहे तरी पण एक चाल देऊया. आपल्याला काही चाले वगैरे एवढे जमत नाही. लोगडे माऊली तुम्ही सुरावले आम्हाला काय गोवा बोलते गावठी माणूस, आपण गावठीच माणूस. आता धातूर मातूर तरी लोकांना आवडतं. गावठी बोलून गावठी गाऊन गेले हा 15वा कार्यक्रम परमेश्वर कृपेने म्हणजे गावठी बरोबर आहे. अरे वैकी ना झोपलो की काय काय आहे रे अग पोरी ग नको शिर चोरी ग का पोरी अग पोरी ग नको शिर चोरी ग काना विना तिला मुक्ती नाही म्हणून तुझ्या ग मुक्ती पायी चिरवया तुझी मुजोरी ग नको शिर चोरी ग. आणि हे माझ्या गवत काय आता बापाला बाहेर काढून आता मी गोकुळात आलोय. आता गोकुळाचा भाग मी गातोय. आता तुम्ही याचा थोडासा भाग द्या. एकच वादा संदेश दादा ग्रुप याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक अक्षय कदम माऊलीचं नाव राहील केलं होतं. धन्यवाद. एवढ्या दुधाचं करायचं काय ग हे पोरीनो 2-2 गवळ्यांनी माझ्या एवढ्या दुधाचं करायचं काय ग यावर येईना थोडी मी सायकल. तुझ्या दुधात पाणी की पाण्यात दूध मला समजलं गवळण बाहेर. तुझ्या दुधात पाणी की पाण्यात दूध मला समजलं गवळण बाहेर.
बुवा पण इंग्लिश बोलतात ना मध्ये मध्ये बोलले मगाशी. हा तर आता वराडा जरा बसा. प्रश्नोत्तराचा भाग. वाळकर माऊली माझ्यासाठी देखील आदरणीय गुरुवारी आहेत आणि आज नरेंद्र बुवा मोरे यांचा आणि वाळकर बुवांचा देखील आज आमचा पहिलाच कार्यक्रम आहे. मला त्याचा प्रचंड आनंद आहे आणि वाळकर बुवांच्या चरणाशी नतमस्तक होऊन त्यांच्या आम्ही अधिकाऱ्यानं या विषयाला आम्ही हात घालीत आहे. जयदीप गुरु यांच्याकडून 200 रुपये आणले आहेत माझे मित्र जयदीप गुरु. तर कौरव पांडव युद्ध संपल्यावर दुर्योधन डोहामध्ये लपला. त्याला शोधून काढून भीमानं त्याच्या मांडीवर गदेचा प्रहार करून वध केला. तेव्हा तो जमिनीवर तडफडत असताना त्याला मांडी कोणी दिली व त्याला अग्नी कोणी दिला. शाहीर जरा विशाल हात घालतो आहे. ज्यावेळी तो तडफडत पडला तेव्हा पांडवांचा समूळ नाश व्हावा ही अंतिम इच्छा पूर्ण करायला म्हणजे शिबिरात झोपलेल्या त्या पांडवांच्या मुलांना मारायला त्याचा मित्र अश्वत्थामा गेला होता. परंतु तिकडे तडफडणाऱ्या दुर्योधनाला मांडी कृतवर्मा आणि कृपाचार्य कृतवर्मा आणि कृपाचार्य यांनी दिली. तर अंतिम अग्नी त्याची जी माता होती ती माता कुंतीने युयुत्सु नावाचा जो त्याच्या वंशाचा होता त्या कुंतीने युयुत्सूच्या हातून करायला लावले होते. तर मांडी दिली कृतवर्मा आणि कृपाचार्य आणि अग्नी दिला युयुत्सु यांनी. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर ग्रंथानुसार आहे. आता तुमच्या ग्रंथाचं 5 नंबर जे आहे त्यानुसार नसेल असेल पण वाळकर माऊली उत्तर जर हे असेल तर कृपया तुम्ही पटवून घ्याल या माफक अपेक्षा आहे. आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की या कलियुगामध्ये जन्म देणाऱ्या आईला आपल्या पोरीच्या लग्नात आपल्या मुलीच्या लग्नात लग्नाच्या अक्षता टाकायचा मान, मात्र आपल्या पोटच्या मुलाच्या लग्नात अक्षता टाकायचा मान नाही. हा मात्र ते लग्न लागत असताना मुलाचं लग्न लागत असताना त्या वरमाईला त्या आईला आपल्या घराच्या दैवताच्या किंवा कुलदैवताच्या वरती अक्षता टाकायचा मान आहे त्या शुभ मुहूर्तावरती. हा शाप आणि वर कोणी दिला एवढं सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर देवादिकांच्या स्वयंवर नावाच्या ग्रंथात मिळेल. शाहीर मी काही पद गातले ऑलरेडी वेळ झालेला आहे. एक छोटंसं गाणं गातोय. जी काही सध्या आपण पाहतोय 2 वर्षाचं लेकरू हे सोडत नाही, 4 वर्षाची मुलगी सोडत नाही. यांची विचारधारा कोणती असेल, यांच्यातला DNA कोणता असेल, यांच्यातला RNA कोणता असेल तो परमेश्वराला ठाऊक. मात्र आपल्या हातात एकच आहे. त्या ज्या ज्या आया बहिणी आमच्या सोडून आम्हाला गेल्या त्यांना ही श्रद्धांजली आणि ज्या ज्या मुली वाचल्या त्यांच्या वाट्याला आमच्या लेकीबाईच्या वाट्याला असलं काहीतरी पाप नको, असलं काहीतरी वाईट नको. हे गाणं या तुऱ्याच्या साजात 2 ओळीत गातो आणि बारी संपवतो. कुठून येते हराम टोळी घालावी वाटते तिथंच गोळी हो. कुठून येते हराम टोळी घालावी वाटते तिथेच गोळी. बळी पडतात लेकी बळी रोज रोज सोस नाही आरतीची किंकाळी. रोज रोज सोस नाही आरतीची किंकाळी.
शाहीर तुम्ही आमची आदिमाई असल्यानंतर नटायला जास्त वेळ लागतो, बारी जास्त वेळ लागते, हरकत नाही. बाईची एखादी पडती बाजू असेल तिच्या नवऱ्याने तिच्या पुरुषाने सांभाळावी, पुरुषाची पडती बाजू असेल त्या बाईने सांभाळावी. ती इज्जत चव्हाट्यावर आणून द्यायची नसते. याला संसार म्हणतात, याला सचित्र म्हणतात. आणि माझ्या परीनं मी ते कार्यक्रम केलेला आहे. आता माझ्या आधीचं किती वर्ष मला माहिती नाही, तर आधीचं माझं थोरलं, आमची थोरली आदिमाई आता वारी करून जाणार आहे. त्यानंतर आम्ही आपलं धाकटं हळूहळू यांच्या मागून येणार आहे. थोरले बाय, तुला वारीच्या शुभेच्छा. थँक्यू.